योहान 10वा अध्याय. मी तुम्हाला खच्चित सांगतो, जो मेंढवाड्यात दाराने न जाता दुसरीकडून चढून जातो, तो चोर व लुटेरू आहे. जो दाराने आत जातो, तो मेंढपाळ आहे. ज्याच्यासाठी द्वारपाळ दार उघडितो, मेंढरे त्याची वाणी ऐकतात, आणि तो आपल्या मेंढरांना त्याच्या नावाने हाक मारितो व त्यांना बाहेर नेतो. तो आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर त्याच्यापुढे चालतो व मेंढरे त्याच्या मार्गे चालतात, कारण ते त्याची वाणी ओळखतात. ते परक्याच्या मार्गे कधीच जाणार नाहीत, तर ते त्याच्यापासून पळतील. हा दृष्टांत येशूने त्यांना सांगितला. तरी ज्या गोष्टी तो त्यांच्याबरोबर बोलला त्या काय आहेत हे त्यांना समजले नाही. म्हणून येशू त्यांना पुन्हा म्हणाला, मी तुम्हाला खच्चित सांगतो की मी मेंढरांचे द्वार आहे. जे माझ्या पूर्वी आले ते सर्व चोर व लुटेरू आहेत, त्यांचे मेंढरांनी ऐकले नाही. मी दार आहे. माझ्याद्वारे कोणी आत जाईल तर त्याला तारण प्राप्त होईल. तो आत येईल व बाहेर जाईल, आणि त्याला खावयास मिळेल. चोर येतो तो केवळ चोरी, घात व नाश करण्यास येतो. मी तर त्यांना जीवन प्राप्ती व्हावे व ते विपुलपणे व्हावे म्हणून आलो आहे. मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला प्राण देतो. जो मेंढपाळ नाही तर मोल करीच आहे, त्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येथे आलेल्या पाहून मेंढरे सोडून पळून जातो, आणि लांडगा त्याच्यावर झडप घालून त्याची दाणादाण करीतो. मोलकरी पळून जातो, कारण तो मोलकरीच आहे, आणि त्याला मेंढरांची काळजी नाही. मी उत्तम मेंढपाळ आहे. जसा पिता मला ओळखितो व मी पित्याला ओळखितो, तसे जे माझे आहेत त्यांना मी ओळखितो, व जे माझे आहेत ते मला ओळखतात, आणि मेंढरांसाठी मी आपला प्राण देतो. हा मेंढवाड्यातले नव्हते, अशी माझी दुसरी मेंढरे आहेत. तेही मला आणखी पाहिजेत. ते माझी वाणी ऐकतील. मग एक कळप, एक मेंढपाळ असे होईल. मी आपला प्राण परत घेण्याकरिता देतो, म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही, तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे व तो परत घेण्याचाही अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून प्राप्त झाली आहे.
हा शब्दावरून यहुद्यात पुन्हा फूट पडली. त्याच्यातले पुष्कळ जण म्हणाले, त्याला भूत लागले आहे व तो वेडा आहे. त्याची तुम्ही का ऐकता? दुसरे म्हणाले, हे वचन भूतग्रस्ताचे नव्हते. भूताला आंधळ्याचे डोळे उघडता येतात काय?